शेटच्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. गावाला आलतो, आता रिवर्स पुण्याला निघालो होतो, पण मध्ये खूप आता 1-1.5 तास झाला मोठा पाऊस पडतोय. तर काय झालं आहे, रस्त्याला जे ओहोळ आहेत छोटे छोटे पूल, त्या पुलावरनं एका ठिकाणी पाणी जातं आहे. गावापासून आपण निघालेलो आहे, हार्डली 1-1.5 किलोमीटर आलेलो आहे आणि मधल्या एका छोट्या पुलावरनं पाणी जातं आहे. तर त्यामुळे आता आम्ही थांबलेलो आहे. तर थांबलेलं आहे तर तुम्हाला एक धबधबा दाखवतो. नाही तर आम्ही याचा व्हिडिओ आता काढणार नव्हतो, कारण की पाऊस खूप होता आणि गाडी काय थांबवणार नव्हतो पाण्यापाशी. पाहू शकता कसलं पाणी चाललंय. हे असे छोटे पूल असतात आणि अचानक पाणी वाढल्यानंतर त्याच्यावरनं पाणी जातं, त्यामुळे मग रस्ता बंद होता जायला. त्यामुळे आता थांबलो. तर पाहू शकता कशा पद्धतीने हा धबधबा आहे. हा आहे कशेडीच्या हातीतला धबधबा. याला घुबाडकाडाचा धबधबा बोलतात आमच्या स्थानिक लोक. पहा कसं धबधबा येतात. खूप पाणी वाढलंय पाऊस पडल्यामुळे. तर आपण आता लांब डिस्टन्सवरून बघितलेलं चांगलं असतं. आता पाणी पडतंय म्हणून खाली जायचं नाही, कारण की पाण्यावर दगडी पण येत. बघा आता हे पाणी असं रस्त्याला लागत आलंय. या की पप्पा, वर नका तर दगडं वेगळे येतात वर नाही. वॉटर प्रूफ आहे. इकडं चला झालं ना. कंटिन्युअसली पाऊस झाल्यानंतर असं सगळीकडून पाणी वाहतंय रस्त्याला. इकडून पाण्याला वाट भेटते, तिकडून हे पाणी वाहतं. अशा पद्धतीने सगळीकडून पाणी वाहत असल्यामुळे आमच्या दोन्ही गाड्या अडकून राहिलेल्या आहेत. आता एक अर्धा तासभर इथं थांबायला लागणार आहे आपल्याला, आणि नंतर जसं पाणी वाट होईल तसं जायला लागणार आहे. तर आता थांबले आम्ही वाट बघत, पाऊस जरा पाणी कमी व्हायची. सगळीकडे पाणीच पाणी. हो का मित्रांनो, पावसामुळे याला पाणी होतं, आता कमी झालेलं आहे. मग अशी जास्त पाणी होतं त्यामुळे आम्ही रिवर्स आणतो. आता पाणी कमी झालं तर इथून गाड्या जाऊ शकतात. चला जाऊ, गाडी जाते. बसे का.